अच्छा कितीतरी पटीनं आमची गंगा माता नमस्कार नारायण कुणाला नमस्कार? गंगा मातेला आणि चंद्राला विसरलास? काय करायचं चंद्रदेवाला मी नमस्कार काय करायचं अरे गंगेपेक्षा चंद्र तेजवान त्याचा दिसतोय. पण आपला प्रश्न विचारणारी कोण? म्हणजे काय माझ्यामुळे या चंद्राचा हा अपमान करतोय? काय करायचंय चंद्रात तू कोण आहे? म्हणजे काय? तुला कोण विचारतोय? मला कोण विचारतोय? तुला विचारतोय कोण? तुला कोण आहेच मी. चंद्राचा अपमान तू करतोय. चुकलं म्हणून सांग. काही करत नाही चुकलं म्हणून सांग. मी माफी काय मागू अरे म्हणजे काय? आई खरं सांग खरं बोलण्यात अपमान कुठून झाला मी खरं ते बोललोय यात वाईट वाटून कोणीच घेऊ नये तू पण वाईट वाटून घेऊ नकोस मी पण वाईट वाटून घेऊ अरे खरं बोलण्याचा प्रश्न काय मग ते? चंद्राचा अपमान का करतोय तू? अपमान कुठे आहे अपमानास्पद असं मी अरे काय अरे, काम काय? चंद्र शीतल की तुझा चंद्र तेजस्वी इकडे देवतांना विचार 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 देवतांना विचार हे माहिती हा, बरं ठीक आहे, विचार. आम्ही देव मी विचार, विचार. देव म्हणून तुला कुणीतरी विचारतो हो, माहितीये मला. कुणी विचारलं माहितीये मला. आता जा त्यामुळे उगाच कुणाचाही अपमान करू नये. चंद्राचा अपमान केला म्हणजे काय? तू देव देवता अरे देवता, तुझे इथं भांडणाला सुरुवात झाली म्हणून पहा कुतूहलाने सारे देव पण यायला लागले रांगाच्या रांगा लागल्या भांडण चालू झालं की पाहण्यासाठी असतं सारे जण उत्सुक असतात. असू द्या उलट त्यात आपला फायदा आहे त्यांना माहिती आहे भांडखोर आहे ती मी उगाच भांडण करत नाही. होय त्या जागा मी भवानी. उगाच भांडण करत नाही. आता मी त्या देवतांना विचारतोय विचार हे देव देवता हो अगोदर शीतलचं विचारायचं हा आधी शीतल गंगा माता शीतला हा अगोदर तुम्हाला शीतल तुम्ही सांगा तुम्ही साऱ्या देव देवतांनी सांगा तू इकडे राह तू इकडे राह तू विचार हा देवतांजवळ हा, पहा. दोघांमध्ये सांगायचं विचार. चंद्रदेव तेजपुंज की गंगा माता तेजपुंज यामध्ये फक्त होकार आरती नकार आरती असं फक्त सांगणं गरजेचं आहे विचार आता मी भोलेनाथांपासून तिकडे पहा. पासून नाही विचारतोय भोलेनाथाला विचारू नको. नाही, नाही. आता तुम्ही सांगा गंगा माता तेजपुंज ना गिरिजा असं असं म्हणजे काय ग आता सारे देव बोलताय असं असं करतायत म्हणजे होय 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 म्हणताय होकार आरती बोलताय होय होय म्हणताय आता देवतांनी होकार दिलाय मग चंद्रदेवाबद्दल काय आता पुढे विचारताय काय करायचंय चंद्रदेवाबद्दल चंद्राची विचारायची काय गरज आहे चंद्रदेवाबद्दल विचार. चंद्रदेव ठीक आहे चंद्रदेवाबद्दल विचारतोय आता गंगा मातेबद्दल विचारलं आता तुम्ही सांगा चंद्रदेव तेजपुंज नाही ना ए नारदा मी असं असं काय करताय असं असं ए करताय गंगा गिरिजा असं असं म्हणजे काय ग नाही 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 नकार आरती काय नारदा? तरी तुला मी सांगत असतो बोलताना जरा विचार करून बोलत जा माझ्या समवेत बोलत जा माझ्या समवेत माझ्या चुकीच्या बाजूने बोलशील अशी तोंडशी पडशील चुकीच्या बाजूने मी बोलत नाही. चुकीच्या बाजूने हा बोलू लागला. आता मी काय करणार चुकीच्या बाजूने तू अगं आई, आता मग मला सांग एक तर नारदाचं मत चुकीचं असेल पण इथं सारे देव देवता उपस्थित ते सारे देव एकाच वेळी होकार आरती की नकार आरती अशी उत्तर देतात नाही, हे अगोदर तुम्ही काहीतरी ठरवण्यात आला. तुमच्यामुळे हे होकारार्थी उत्तर आलं. तसं काही नाही तू गंगेच्या बाबतीत विचारताना देवा त्यांना कसं विचारता? कसं कसं